सार्थ श्री दासबोध दशक 12वा समास 3 भक्त निरूपण। श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहा विवेक। इहलोक आणि परलोक बरा पाहावा। इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे। परलोक साधा कारणे सद्गुरु पाहिजे। सद्गुरु सिकाय पुसावे हेही कळेना स्वभावे। अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या। दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलेची करावे। आधी मुख्य देव तो कोण मग आपण भक्त तो कोण। पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे। सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ। आपण कोण हा केवळ शोध घ्यावा। सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता। आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे। निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड। यामध्ये वस्तू जाड जाणार नाही। ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे। माईक विचारे खंडावे परीक्षवंती। खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षवंती परीक्षावे। मायेचे अवघेची जाणावे रूप माईक। पंचभूती कहे माया माईक जाये विलया। पिंड ब्रह्मांड अष्टकाया नाशिवंत। दिसेल तितुके नासेल उपजेल तितुके मरेल। रसेल तितुके खचेल रूप मायेचे। वाढेल तितुके मोडेल येईल तितुके जाईल। भूतास भूत खाईल कल्पांत काळी। देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचिती। मनुष्य विण उत्पत्ती रेत कैचे अन्न नसता रेत कैचे। औषधी नसता अन्न कैचे औषधी सजणे कैचे पृथ्वी नसता। आप नसता पृथ्वी नाही तेज नसता आप नाही। वायो नसता तेज नाही ऐसे जाणीजे। अंतरात्मा नसता वायो कैचा विकार नसता अंतरात्मा कैचा। निर्विकारी विकार कैचा बरे पहा। पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायो नाही। अंतरात्मा विकार नाही निर्विकारी। निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खुण। अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत। नाशिवंत समजून पाहिले तो ते असतची नसते झाले। सारासारे कळू आले समाधान। विवेके पाहिला विचार मनास आले सारासार। येणेकरिता विचार सुदृढ जाहला। शाश्वत देव तो निर्गुण ऐसी अंतरी बाणली खुण। देव कळला मी कोण कळले पाहिजे। मी कोण पाहिजे कळाले देहतत्व तितुके शोधिले। मनोवृत्तीच्या ठाई आले मी तूपण। सकळ देहाचा शोध घेता मीपणा दिसेना पाहता। मी तूपणा हे तत्वता तत्वी मावळले। दृश्य पदार्थची ओसरे तत्वे तत्व तेव्हासरे। मी तूपण हे कैचे उरे तत्वता वस्तू। पंचीकरण तत्व विवरण महावाक्ये वस्तू आपण। निसंगपणे निवेदन केले पाहिजे। देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ। उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा। मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले। निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद। विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान। सकळ काही कार्याकारण पाहोन सांडिले। जन्म मरणाचे चुकले पाप वघेची बुडाले। यमयातनेचे झाले निसंतान। निर्बंध वगाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला। जन्म सार्थकची वाटला सकल काही। नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले।
ज्ञानविवेके पावन झाले बहुत लोक। पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास। ऐसी हे प्रचित मनास बहुतांचाली। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास। समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम।